नमस्कार. जय महाराष्ट्र. लोकसभा निवडणुकीमध्ये चांगलाचा फटका भारतीय जनता पक्षाला बसलेला आहे. मित्रांनो, सर्वात कमी खासदार निवडून आले ते म्हणजेच भारतीय जनता पक्षाचे. सर्वात मोठे आमदार, सर्वात जास्त खासदार असलेल्या पक्षाला राज्यामधल्या जनतेने का नाकारले याचे अनेक उदाहरणं आहेत. त्यामध्ये पक्ष फोडाफोडी आणि राज्यामध्ये ज्यांच्याकडे प्रमुख म्हणून पाहिलं जातं देवेंद्र फडणवीस यांच्या फोडाफोडीच्या राजकारणाला जनता ही संतप्त आहे. आपला पक्ष मोठा करण्याच्या नादामध्ये इतरांचे पक्ष फोडणे आणि ज्यांच्यावरती आरोप केले त्यांनाच पक्षात घेणे, मग इतर पक्षात आणि तुमच्यात फरक काय असा जनता यामध्ये करून दाखवलेला आहे. तर लोकसभेला फटका बसला आणि आता तिकीट वाटपावरून चांगलीच रस्सीखेच ही सुरुवात झालेली आहे. त्यापूर्वीच इतरांचे आमदार आपल्या पक्षात घेणाऱ्या भारतीय जनता पक्षाला आता इनकमिंग बरोबर आउटगोईंगही आता बघायला मिळतं आहे. भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार आणि गोंदियाचे आमदार रमेश कुते यांनी देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळे यांनी फसवल्याचा आरोप करत पक्ष सोडलेला आहे. या ठिकाणी रमेश कुते लवकरच मातोश्री या ठिकाणी पक्षप्रवेश करणार आहेत. तर भारतीय जनता पक्षाला आता इनकमिंग नव्हे तर आउटगोईंग सुरू झाली की काय असं आता दिसू लागलेलं आहे. आपल्याला काय वाटतं, भारतीय जनता पक्षाला झटका बसलाय काय? कमेंट करा व चॅनलला सबस्क्राईब